डिअर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओत आपण अराउंड अराउंड या शब्दाविषयी जाणून घेणार आहोत. द यूज ऑफ अराउंड इन द सेंटेन्सेस. अराउंडचा अर्थ काय होतो? भोवती किंवा आजूबाजूला. भोवती किंवा आजूबाजूला. अराउंड अ प्लेस ऑर ऑब्जेक्ट. अराउंड अ प्लेस ऑर ऑब्जेक्ट. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अराउंड. भोवती आजूबाजूला. दुसरा अर्थ होतो सुमारे किंवा जवळपास. टायमिंग. सुमारे, जवळपास. ॲप्रोक्सिमेट नंबर ऑर टाईम. ॲप्रोक्सिमेट नंबर ऑर टाईम असे दोन अर्थ तिथं घेतले जातात अराउंडचे. लेट अस सी अराउंड. व्हॉट इज अराउंड and how to use. We can in the sentence we can use around in the sentence. Let us see how will you use and how will you prefer the sentences in English using around. Let us see. We sat around the table. We sat around the table. आम्ही टेबलच्या भोवती बसलो. आम्ही टेबलच्या भोवती बसलो म्हणजे टेबलमध्ये आहे आणि त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला आम्ही बसलो असं दाखवण्यासाठी या अराउंडचा वापर असा केलेला आहे. वी सॅट अराउंड द टेबल. आम्ही टेबलच्या भोवती बसलो. आसपास किंवा आजूबाजूला बसलो असा अराउंडचा वापर केला. अराउंड, भोवती. सेकंड एक्झाम्पल. देर आर अराउंड 50 स्टुडंट इन द क्लास. देर आर अराउंड 50 स्टुडंट इन द क्लास. म्हणजे इथं दुसरा अर्थ जवळपास किंवा सुमारे. ॲप्रोक्सिमेट नंबर ऑर टाईम टू शो इट. देर आर अराउंड 50 स्टुडंट इन द क्लास. वर्गात सुमारे म्हणजे म्हणजे जवळपास सुमारे 50 विद्यार्थी आहेत. वर्गात सुमारे 50 विद्यार्थी आहेत असं भोवती किंवा आजूबाजूला किंवा सुमारे किंवा जवळपास अशा अर्थाने अराउंडचा वापर वाक्यामध्ये केला जातो. यू कॅन लर्न दिस with these examples. Got it? Subscribe the channel and share and like the videos.